नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला पटापट नमस्कार. व्हिडिओ ऑन करायचे आहेत. चला सर्वांनी पटापट व्हिडिओ ऑन करा. येस. आज आपल्याला काय बघायचं आहे सांगा बरं. काय मेसेज होता ग्रुपवर? आज काय बघणार आहोत आपण? कोणाचं लक्ष होतं? ग्रुपवर आलेल्या मेसेज मध्ये बघू नका आता मोबाईल मध्ये. आज काय शिकवणार आहे कोण सांगेल? सौरभ सर बोला. तुमचा व्हिडिओ ऑन करा आधी आणि मग बोला. ऑफिसमध्ये तोपर्यंत मॅडम, बाकीचे पटकन बघून घेता आहेत है ना? ऑफिसमध्ये असल्यामुळे व्हिडिओ हा ऑन ठीक आहे, केला. चालेल. ऑफिसमध्ये आहे तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बोला. आज आपण ची बॉल, त्याच्यानंतर झिबू सिम्बॉल आणि मनी मंत्र येस, बघणार होतो. येस, येस, येस. बघा, ते ऑफिसमध्ये आहे तरी त्यांचं लक्ष आहे आणि आपण लगेच मोबाईल मध्ये बघतो. फक्त लिंक आली आहे ना मॅडमची. आज काय शिकवणार आहे मॅडम बघून घेतील. आपल्याला काय त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, है ना? सगळ्यांनी कोणीच टेन्शन घ्यायचं नाही. मॅडम आहे त्या बघून घेतील. आपण फक्त मॅडम कडे जाऊन बसू क्लासला. ओके, चला. काही हरकत नाही. आपण सुरुवात करूया. आज आपल्याला बघायचं आहे एनर्जी बॉल आणि काही मी तुम्हाला सिम्बॉल शिकवते आहे. ओके, मी स्क्रीन शेअर करते आहे. स्क्रीन शेअर झाली का मला सांगायचं आहे. हो मॅडम. स्क्रीन शेअर झालेली दिसते सगळ्यांना? हो. येस, व्हेरी गुड. हे बघा, आज आपण काही सिम्बॉल बघणार आहोत. रेकी लेवल 1 ही जी आहे. ओके, रेकी लेवल 1 जी आहे ना आपली, तर तिच्यामध्ये कुठलेही सिम्बॉल राहत नाही. रेकीचे कुठले सिम्बॉल नाही आहे रेकी लेवल 1 ला. तिची एनर्जी ही फक्त 10% आहे. म्हणून पण रेकी लेवल 2 जर आपण बघितलं तर त्याची एनर्जी आपल्याला ही 40% मिळते, कारण त्याच्यामध्ये आपल्याला 3 सिम्बॉल शिकायला मिळतात. आणि रेकी लेवल जी थर्ड आणि मास्टर लेवल आहे त्याच्यामध्ये एक 100%चा एक सिम्बॉल तुम्हाला शिकवला जातो. त्याची एनर्जी ही 100% आहे. त्याच्यामुळे तुमची एनर्जी तिथे वाढते. ओके, तर रेकी लेवल 1 ला तुम्हाला कुठलाही सिम्बॉल नाही आहे. पण जे माझे स्टुडंट आहे त्यांनी रिकाम्या हाताने नको राहिला, म्हणून हे मी माझ्याकडून तुम्हाला सिम्बॉल शिकवते आहे. हा रेकीचा कुठलाही भाग नाहीये. जर तुम्ही कोणाला सांगायला गेला आम्हाला हे शिकवलं तर ते म्हणतील हा रेकीचा सिलेबस नाहीये. हे मी माझ्याकडून तुम्हाला देते आहे. ओके, आणि हे जे सिम्बॉल आहेत हे खूप उपयोगी आहे. हे एंजलिक झिबूचे सिम्बॉल आहेत. हे तुम्ही तुमच्या सह दुसऱ्यांनाही देऊ शकता. याचा वापर तुम्ही स्वतः वापरू शकता. याच्यासाठी तुम्हाला अटुनमेंटची, शक्तिपाताची गरज नाहीये. हे सिम्बॉल तुम्ही वापरू शकता. बाकीचे जे आपले रेकीचे सिम्बॉल आहे ते तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शक्तिपाताची गरज आहे, अटुनमेंटची गरज आहे. ओके, क्लिअर होतंय सगळ्यांना? तर आता हे जे सिम्बॉल आहे हे तुम्हाला आज मी शिकवणार आहे. हे तुम्ही आता बघा. पहिला सिम्बॉल आहे आपला. हे सगळ्यांनी ड्रॉ करायचे आहे. याचे स्क्रीनशॉट काढू नका, कारण स्क्रीनशॉट काढलेला ते फक्त मोबाईल मध्ये राहून जातात. ज्या वेळेला आपण ते काढतो तर ते आपल्या हाताखालून जातात आणि त्याची एनर्जी आपल्याला तेवढी मिळत असते. क्लिअर आहे सगळ्यांना? तिकडून तुम्ही बोलत राहायचं आहे. हो हो. आता बघा, आपल्याला हा जो पहिला, हे जे सगळे सिम्बॉल आहेत, थांबा तुम्ही ना लगेच सिम्बॉल काढायला लागून जातात. ओके, तर हे जे सगळे सिम्बॉल आहे ते कसे वापरायचे ते आधी समजून घ्या. ते समजलं तर मग मला कोणी मेसेज करणार नाही. तर मॅडम हा सिम्बॉल कसा वापरू परत मेसेज करता, आणि जर मी उत्तर नाही दिलं तर मग लगेच मॅडम थँक्यू तुम्ही उत्तर नाही दिलं असा पण परत मेसेज करता. ओके, म्हणून तुम्ही काय करा, आता पहिले हे समजून घ्या का आपल्याला हे सिम्बॉल कसे वापरायचे आहे, कसा त्याचा आपल्या लाईफमध्ये यूज करायचा आहे. तर हे जे सगळे सिम्बॉल आहेत हे आपल्याला आपल्या डाव्या बॉडी पार्टवर वापरायचे आहेत.
आपली जी शरीराचा डावा बॉडी पार्ट आहे पूर्ण वरतून डोक्यापासून तर पायापर्यंत तुम्ही हे सिम्बॉल कुठेही काढू शकतात. या सिम्बॉलला आहे ना कलर थेरपी मी तिथे यूज केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याच कलरचा पेन किंवा स्केच पेन तिथे वापरलेला असेल तर तुम्हाला त्याची जास्त प्रमाणामध्ये एनर्जी मिळणार आहे. ओके, म्हणून तुम्ही शक्यतो जे मी कलर आता तुम्हाला त्या सिम्बॉलचे देणार आहे त्याच कलरच्या पेनाचा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे, आता डाव्या बॉडी पार्ट वर लिहायचं म्हणजे आपला डाव्या बॉडी पार्ट म्हणजे आपला हात, तळ हात येतो, इथे आपला मनगटाचा हा भाग येतो. मग आपण इथे काढलं समजा, आता एका वेळी आपण 2 सिम्बॉल वापरू शकतो. मी जरी तुम्हाला भरपूर सिम्बॉल दिले आहेत तर आपल्या प्रॉब्लेम नुसार आपल्याला ऍट अ टाइम फक्त 2 सिम्बॉल वापरायचे आहेत. ओके, हे 2 सिम्बॉल आपल्याला वापरायचे आहे. त्याच्यानंतर आपण जर इथे हातावर काढले तर त्याला 24 तास एनर्जी आपल्याला मिळणार नाही, कारण आपले हात सारखे आपण धुवत असतो, ओलं करत असतो, काही काम करत असतो, तर ते पुसट होऊन जातं आणि त्याची एनर्जी तिथून निघून जाते. म्हणून आपल्याला, आणि जर इथे काढले समजा 2 सिम्बॉल आणि वेगवेगळ्या कलर मध्ये राहतील तर आपल्या आजूबाजूचे म्हणतात हातावर काय चिंखडून ठेवलेलं आहे. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपली जी मांडी आहे, आपली थाईज आहे, त्याच्यावर हा सिम्बॉल काढायचा आहे. त्याच्याने तो कोणाला दिसणारही नाही, पुसलाही जाणार नाही आणि 24 तास आपल्याला त्याची एनर्जी ही मिळणार आहे. ओके, आणि हा सिम्बॉल रोज आंघोळ करताना वॉश करायचा आहे. म्हणजे एकदा काढला आणि 4 दिवस चालेल आता असं करायचं नाहीये. तुम्हाला तो रोज वॉश करायचा आहे. क्लिअर आहे? येस. तो सिम्बॉल तुम्हाला रोज वॉश करायचा आहे. त्यानंतर त्याला परत नवीन काढायचा आहे आणि काढताना तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे. आता समजा मी तुम्हाला आरोग्यासाठी जर सिम्बॉल दिलेला असेल तर तुम्हाला तिथे तो सिम्बॉल काढताना बोलायचा आहे का मी शलाका, मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे, असं तुम्हाला तिथे त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे. नुसता एक काहीतरी सिम्बॉल आहे काढायचा म्हणून काढला तर तो तिथे वर्क करणार नाहीये. आणि हे सिम्बॉल काढताना तुमचे हात उचलले गेले तरी देखील चालणार आहे. ओके, क्लिअर आहे? इथपर्यंत आले सगळ्यांना लक्षात? हो. आता आपण सिम्बॉल बघणार आहोत. हा आता सिम्बॉल काढायचा आहे. हा सिम्बॉल काढताना तुमचा हात उचलला गेला तरी चालणार आहे. हा तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये काढायचा आहे. हा सिम्बॉल आहे रिलीजचा सिम्बॉल, म्हणजे निगेटिव्हिटी काढण्यासाठी सिम्बॉल आहे. ज्या वेळेला आपण हिलिंग करणार आहोत, आपण समोरच्या व्यक्तीला किंवा स्वतःला हिलिंग करणार आहोत, तेव्हा तुम्हाला हवेमध्ये हा सिम्बॉल काढायचा आहे. हे 5 बोटं एकत्र करायचे आणि हा पेन बनला आपला, आणि हवेमध्ये तुम्हाला हा सिम्बॉल काढायचा आहे. रिलीज 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 3 वेळा बोलायचं आहे. त्याच्याने तुमच्यामध्ये आलेली सर्व निगेटिव्हिटी, काही तुमच्या शरीराला वेदना असतील, काही दुखापत झालेली असेल, तुमचा बिझनेस चालण्यामध्ये काही जर प्रॉब्लेम होत असेल, तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी निर्माण होत असतील, तुमच्या इन्क्रीमेंटच्या ठिकाणी काही अडचणी असतील, त्या सर्व आपण ह्या रिलीज सिम्बॉलने काढून टाकू शकतो. ओके, हा काढण्यासाठी आपल्याला ब्ल्यू कलरचा पेन वापरायचा आहे. डार्क कलर का लाईट कलर हे आता तुम्ही ठरवा. लगेच पुढचा प्रश्न विचारू नका, डार्क कलर वापरायचा का लाईट कलर वापरायचा. ब्ल्यू कलर वापरायचा आहे बस. ओके, हा सिम्बॉल झाला सगळ्यांचा. आता आपण नेक्स्ट सिम्बॉल बघणार आहोत, हेल्थ सिम्बॉल. तुम्ही जर तिकडून कोणीच काही बोलणार नसाल तर मी पटापटापटा शिकवून देते आणि पुढे जाते. ओके, थांबा. हा, तर मग हा आहे आपला हेल्थ सिम्बॉल. हा आपल्याला ग्रीन कलरने काढायचा आहे. आपले जे औषधाचे बॉटल्स आहे त्याचा जो बॉक्स असतो त्याच्यावर तुम्हाला हा सिम्बॉल ग्रीन कलरने छोटासा काढायचा आहे वरती कोपऱ्यावर, आणि तो हवेमध्ये आपल्याला 3 वेळा काढायचा आहे आणि त्याचा उच्चार करायचा आहे, हेल्थ हेल्थ सिम्बॉल हेल्थ सिम्बॉल असा. ओके, आणि तो सिम्बॉल ज्या वेळेला आपण मेडिसिनवर काढतो, पेशंटला जे पाणी देतो मेडिसिन घेताना, तर ते पाणी चार्ज करायचं आपण शिकलो आहे. तर त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्हाला हा सिम्बॉल काढायचा आहे आणि ते पाणी त्या पेशंटला द्यायचं आहे आणि म्हणायचं आहे XYZ व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. हे मेडिसिन त्यांच्यासाठी औषध अमृतासारखे काम करत आहे, असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे. पॉझिटिव्ह आपल्याला अफर्मेशन तिथे जोडायची आहे. हा सिम्बॉल काढण्यासाठी तुम्हाला ग्रीन कलर वापरायचा आहे. ओके, नेक्स्ट आहे, हा आहे अनकंडिशनल लव्ह.
बघा, दोन व्यक्तींचा जमत नाहीये, तो कसा काढायचा हे देखील खाली काढून दाखवलेलं आहे एरोच्या साहाय्याने. आणि इथे जे डॉट दिलेले आहेत 3, तर तिथे तुम्हाला डॉटने काढायचे. इथे डायमंड शेप दिलाय बघा, हा शेप तुम्हाला तिथे काढायचा आहे. इथे 3 डॉट आहे, ते नाही काढायचे आहे. ओके. तर दोन व्यक्ती आहे, 2 भाऊ आहे, 2 बहिणी आहे, आईचं आणि मुलाचं जमत नाहीये, नवरा बायकोचं जमत नाहीये. कोणत्याही 2 व्यक्तींचं जमत नसेल तर त्यावेळेला एक्स आणि वाय व्यक्ती या दोघांचेही प्रेमाचे, आदराचे आणि विश्वासाचे नातेसंबंध झालेले आहे, हे तुम्हाला तिथे अफर्मेशन द्यायचे आहे. हा सिम्बॉल काढायचा आणि तिथे ही अफर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. त्या दोघही व्यक्तींचं नाव घ्यायचं आहे. एक्स व्यक्ती आणि वाय व्यक्ती या दोघांचेही नातेसंबंध प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे झालेले आहे. असं तुम्हाला तो सिम्बॉल काढताना ही पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलायची आहे. हे सिम्बॉल काढताना तुमचे हात उचलले गेले तरी चालणार आहे. याचा कलर आहे रेड कलर. रेड कलरच्या याच्याने बघा, मी मुद्दाम त्यासाठीच तो रेड कलरच्या याच्यानेच लिहिलेला आहे, का तुम्हाला समजायला हवं. हा रेड कलरचा पेन इथे आपल्याला यूज करायचा आहे. आता याच्या पुढचा सिम्बॉल आहे अनलिमिटेड अबंडन्स, आपली आर्थिक समृद्धी. अनलिमिटेड ते पण, त्याच्यासाठी हा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये, पर्समध्ये, तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी, तुमच्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. काढून ठेवायचा आहे तो. याचे झिबूचे कॉइन्सही मिळतात, ते सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला जर कोणाला हवे असतील तर मी त्यांना ते अवेलेबल करून देऊ शकते. त्याच्यावर तो सिम्बॉल काढलेला आहे, काही नंबर दिलेले असतात. ते जर नंबर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवला, हा सिम्बॉल तुमच्या पर्समध्ये, लॉकरमध्ये, गल्ल्यामध्ये ठेवला, तर आर्थिक समृद्धी ही तुमच्याकडे येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला रेड कलर वापरायचा आहे. ओके. हो. येस. हा सिम्बॉल झाला. बाकीचे लोक त्याचा हे काढता आहे, स्क्रीनशॉट काढता आहे, मला समजतं आहे. कारण जे लोक काढतात त्यांना वेळ लागतो काढायला, आणि जे स्क्रीनशॉट काढतात तो एका सेकंदात होतो काढून. पण तुम्ही जेव्हा स्वतः काढणार आहात तेव्हा तुम्हाला त्याची एनर्जी जाणवणार आहे. पुढचा सिम्बॉल आहे प्रॉस्पेरिटीचा. हा आपल्याला आपल्या ग्रीन कलरने काढायचा आहे. शरीराच्या डाव्या बाजू पार्टवर काढायचा आहे. हा देखील तुम्ही लॉकरमध्ये, याचे झिबूचे कॉइन्स असतात, ते तुम्ही सोबत ठेवायचे आहे. अगदी देवघरात ठेवा, आपल्या लॉकरमध्ये ठेवा, गल्ल्याच्या ठिकाणी ठेवा, बिझनेसच्या ठिकाणी ठेवा, ऑफिसमध्ये ठेवा. त्याच्याने तुमच्याकडे प्रॉस्पेरिटी ही ओढून येणार आहे, समृद्धी येणार आहे तुमच्या जवळ. ओके. आता याच्या पुढचा सिम्बॉल आहे, तो आहे आपल्या मुलांसाठी. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी. मुलं खूप हुशार आहेत, पण त्यांचं मन इतकं चंचल आहे का ते एका जागेवर बसत नाही अभ्यासाला. बसले तरी लक्ष एका ठिकाणी राहत नाही, इकडे तिकडे तिकडे सगळीकडे त्यांचं मन फिरून येतं. तर त्यांनी एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी त्यांच्या कंपासवर, त्यांच्या बुक्सवर, त्यांच्या बॅग्सवर, त्यांच्या स्टडी रूम मध्ये, स्टडी टेबलावर, ज्याही ठिकाणी ते अभ्यास करता तिथे तुम्ही हा सिम्बॉल काढून ठेवू शकता. त्यांच्या बुक्सवर अगदी छोटासा कोपऱ्यामध्ये ऑरेंज कलरच्या पेनाने काढायचा आहे. ऑरेंज कलरचा स्केच पेन तुम्हाला तिथे वापरायचा आहे. ओके. हा मुलांचं कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल हो. आहे. त्याच्या पुढचा जो सिम्बॉल आहे, हा मुलांनी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी आहे. आणि इथे मुलांचं वय असं लिमिटेड नाहीये, अगदी मोठे मुलं झाले तरी सुद्धा हा सिम्बॉल वापरू शकणार आहे. ओके. आता हा जो सिम्बॉल आहे का, मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहायला पाहिजे. मुलं अभ्यास खूप करता, पण पेपरच्या वेळेला जो घाई गोंधळ करता, त्याच्यामध्ये तो अभ्यास केलेला जो आहे तो विसरायला होतं त्यांना. तर त्याच्यासाठी हा सिम्बॉल काढायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला रेड कलर वापरायचा आहे. हा देखील त्यांच्या बुक्सवर, त्यांच्या स्टडी टेबलावर, सगळ्या ठिकाणी तुम्ही काढून ठेवू शकता. याच्यासाठी तुम्हाला रेड कलरचा पेन, स्केच पेन वापरायचा आहे. सोपा आहे. आणि याच्या पुढचा जो सिम्बॉल आहे तो आहे ब्लॅक ब्युटी. याच्यासाठी तुम्हाला ब्लॅक कलर वापरायचा आहे. ज्यांचा पार्लरचा बिझनेस आहे त्यांनी देखील हा सिम्बॉल वापरायचा आहे.
ज्यांचा साड्यांचा बिझनेस आहे, कोणताही बिझनेस राहू द्या, का ज्यांचं कॉस्मेटिकचा आहे, साड्यांचा आहे, कपड्यांचा आहे, का ज्याच्यामुळे समोरच्याला सौंदर्य मिळतं, अशा सर्व लोकांनी हे वापरायचं आहे, सिम्बॉल वापरायचा आहे. आणि आपण देखील स्वतः हा सिम्बॉल वापरू शकतो. याच्यासाठी तुम्हाला ब्लॅक कलरचा पेन वापरायचा आहे. ज्यांना ऍक्ने आहे, काही स्किनवर जर डार्क स्पॉट असतील तर त्यांनी देखील हा वापरायचा आहे. सर्व निघून जाणार आहे. झाले सगळे सिम्बॉल काढून? हो हो हो. ओके, सगळे सिम्बॉल आले आठ लक्षात? 8 सिम्बॉल आहेत ना? मी नाही मोजले, तुम्ही 8 बघून आहेत, मोजा. 8 आहेत. ओके, हो, 8. येस. हे सिम्बॉल तुम्ही स्वतःही वापरू शकता आणि इतरांनाही देऊ शकता. म्हणजे आपल्या मुलांना वगैरे तुम्ही वापरायला देऊ शकतात. पण तो रोज क्लीन झाला पाहिजे, रोज त्याला वॉश केला पाहिजे आणि रोज नवीन काढायचा आहे. नाहीतर एकदा काढला आणि 4 दिवस नाही काढला तर त्याची एनर्जी तुम्हाला मिळणार नाही. आणि तो सिम्बॉल काढताना तुम्ही का काढलेला आहे? जर आरोग्याचा सिम्बॉल आहे तर तुम्ही आरोग्यासाठी, का मी समृद्ध आरोग्याची, मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे, असं तुम्हाला तिथे बोलायचं आहे, मेन्शन करायचं आहे. नुसता सिम्बॉल काढला आणि त्याला तुम्ही जर त्याचं कामच नाही सांगितलं तर तो काही वर्क करणार नाही. आणि हा सिम्बॉल तुम्हाला जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत काढायचा आहे. आता समजा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आहे, तर तुम्हाला जोपर्यंत आरोग्याची प्राप्ती होत नाही, तुमची तब्येत बरोबर होत नाही चांगली, तोपर्यंत तुम्हाला तो सिम्बॉल काढायचा आहे. त्याला दिवसाचं लिमिट नाहीये. आता एखाद्या व्यक्तीला पिंपल्स आहे तर तो ब्युटीचं सिम्बॉल तेवढा वेळ घेणार आहे, तर त्याला मी 7 दिवस 3 दिवस सांगून ते काम होणार नाही तेवढ्यामध्ये. ओके, कारण पिंपल्स कधीपासून येत आहे, किती डाग पडले आहे, किती वेळ लागणार आहे, त्यानुसार त्या गोष्टी ठरत असतात. ओके, तर म्हणून तुम्हाला तेवढे दिवस तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. मॅडम डाव्या बाजूस हिरव्या रंगाचा. आता याच्यावर काय सांगू सुप्रिया मॅडम? तुम्ही मेसेज करण्यापेक्षा बोला, म्हणजे ना नेमका प्रश्न काय आहे ते मला समजेल. माईक ऑन करा तुमचा. तुम्हाला पटकन ड्रॉ नाही करता आला सिम्बॉल हिरव्या रंगात? मला वाटतं मुलांच्या कंपास नंतर वरती होता ना तो. बरं, मी आता तुम्हाला याचं रेकॉर्डिंग पाठवून देईल, मग तेव्हा बघून घ्या. कारण ना अच्छा, सिलेबस खूप आहे हो आपला अजून बाकी. you. माझे ना 5च दिवस मी याच्यावर टाकलेला आहे, पण तो 5 दिवसात होतच नाही. मला तिथे वाढवावं लागेल, कारण मला 6 दिवस लागतात. तरी मी खूप फास्ट घेते, तेव्हा 6 दिवसात होत आहे, नाही तर होणार नाही माझा सिलेबस एवढ्या कमी दिवसात. ओके, मॅडम एक विचारू? हा बोला स्वाती मॅडम. आपण पर्स मध्ये जो ठेवतो ना तो सिम्बॉल तो रोज चेंज करायचा का? नाही नाही, तो राहू द्यायचा, त्याला नाही चेंज करायचं. पेजवर काढू शकतो ना, त्यात पेज हो ठेवू हो, शकतो. पेजवर काढू शकतात किंवा झिबूचे कॉईनही मिळतात त्याचे, ते पण ठेवू शकता. आणि पेजवर तुम्ही त्या कलरच्या स्केच पेनने काढा आणि चालेल. पर्समध्ये ठेवा. ओके, तो रोज नाही चेंज करायचा. पण जो आपण बॉडी पार्टवर काढतो आहे, आता बॉडी पार्टवर काढला म्हणजे त्या सिम्बॉलची डायरेक्ट एनर्जी आपल्या शरीराला मिळते आहे, म्हणून तो आपल्याला रोज वॉश करायचा आहे. चालेल आणि ना? रोज त्याला अफर्मेशन दिली गेली पाहिजे. नाही दिली तर उपयोग होणार नाही तो सिम्बॉल काढण्याचा. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आता आपल्याला बघायचं आहे एनर्जी बॉल, ची बॉल बनवायचे आहेत. काल रात्री केलं होतं तुम्ही जॉईनिंग? मग 7 चक्राचं हो. बरेच लोक होते, काही लोक नव्हते. तुम्ही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. ओके, येस. आता आपल्याला बघायचं आहे ची बॉल बनवायचं. ची बॉल एनर्जी. मॅडम एक प्रश्न होता माझा. बोला. हार्ट शेपचा जो आहे ना आपला सिम्बॉल रिलेशनशिप साठीचा, तो आपण आपल्या बॉडी पार्ट वरती काढायचा आहे की फोटो वरती काढला तरी चालेल दोघांच्या? नाही नाही, फोटो नाही, आपल्याला बॉडी पार्टवरच काढायचे हे सिम्बॉल. आता रिलेशनशिप म्हटलं तर आता नवरा बायकोचं जर असेल तर दोघांच्याही बॉडी पार्ट वरती काढायचंय की दोघांनी एकाच्या? काढलं तर त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे. पण अच्छा. दोघांपैकी एक जर ऐकत नसेल आणि ज्याला वाटतं हा, आहे हा. की आपले संबंध समोरच्या व्यक्तीबरोबर, आपले रिलेशन परत छान झाले पाहिजे, त्या व्यक्तीने काढलं हा, तरी हा. चालेल. आणि अच्छा, बघा, ठीक. एकदा सुरुवातीला समोरच्या व्यक्तीने नाही काढलं, पण हा, आपण हा. काढतो आहे आणि त्याचा छान रिझल्ट हा, हा. मिळतो आहे, तर समोरची व्यक्ती पण तेवढा हळूहळू रिस्पॉन्स देईल आणि ती पण काढायला लागेल हळूहळू. ठीक आहे, एकदम ठीक आहे मॅडम. सुरुवातीला नाही ऐकणार, पण हळूहळू आपले सिम्बॉल जेवढा वर्क करेल तिथे, ते तेवढं समोरची व्यक्ती पण ते ऐकायला लागेल. हो हो, ठीक आहे, चालेल. येस. थँक्यू. हो, तुमचा आवाज येत नाही. माझा आवाज येत नाहीये का? येतोय. हा येतो. मॅडम, तुम्ही थोडं चेक करा. बाकीच्यांना माझा आवाज परफेक्ट आहे, तरी मी इकडून वाढवून देते, पण फुल आहे माझा आवाज इकडून.
ओके, तर तुम्ही तुमचा आवाज याचा बघा मोबाईलचा वगैरे. येस. चला आता आपण काय शिकत होतो. आता आपल्याला ची बॉल, आता मी ना सगळ्यांना म्यूट करते, माझी ना 2 वेळा मग ना मग लिंक तुटून गेली ना, तर मग काही पॉइंट्स राहून जातील सांगायचे. ओके, म्हणून मी टॉपिक पूर्ण करते आणि मग तुम्ही मला तुमच्या त्याच्यावर काही प्रश्न असतील तर ते विचारा. एकच मिनिट. येस, आता आपल्याला बघायचं आहे एनर्जी बॉल आणि ची बॉल. एनर्जी बॉलला ची बॉल म्हणतात. हम्म, कारण रेकी हे जापनीज आहे, तर त्याच्यामुळे त्याला ची हा शब्द वापरतात आणि आपल्याकडे त्याला एनर्जी बॉल म्हणतात. पण आपल्याला एनर्जी बॉल हे आपल्या जवळचं वाटतं ऐकायला. तर आता आपल्याला एनर्जी बॉल बनवायचे आहे आणि रोज यांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, तर हे एनर्जी बॉल आपण 4 बनवणार आहोत. एक आपण स्वतःसाठी बनवणार आहोत, दुसरा आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहे, प्रत्येक व्यक्ती आहे आणि आपल्या घरातली जी वाहनं आहे यांच्यामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे ती काढून टाकण्यासाठी आपण दुसरा एनर्जी बॉल वापरणार आहोत. तिसरा एनर्जी बॉल आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती, वस्तू, वाहने यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी देणार. ज्यांची निगेटिव्ह एनर्जी काढली म्हणजे आपल्याला त्यांना परत पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. आणि जो चौथा एनर्जी बॉल आहे तो आपण सर्व या ब्रह्मांडातले जेवढेही सजीव आहे त्यांच्यासाठी करणार आहोत. ओके, तर ह्या 4ही एनर्जी बॉलची तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे. तर आपण चला रेडी व्हा. आपण एनर्जी बॉल बनवणार आहोत. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. आपल्याला एनर्जी बॉल बनवायचे आहेत. दोन्ही हात रफ करायचे आहेत. दोन्ही हात रफ करा. रेकीची प्रार्थना करायची आहे आपल्याला. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रब करून आता आपल्याला एनर्जी बॉल बनवायचा आहे. आपले दोन्ही हात एकमेकापासून दूर करायचे आहे. कप शेप मध्ये हात घ्यायचे आहे. खोलगट एक मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला हातांमध्ये जाणवेल आणि ते असं पुढे मागे आपल्याला करायचं आहे. त्याचाच आपल्याला असा एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. येस, आता त्या एनर्जी बॉल कडे बघायचं आहे आपल्याला आणि त्याला बोलायचं आहे, या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. असं बोलून तो एनर्जी बॉल आपल्या हातात उचलायचा आहे आणि आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. तो एनर्जी बॉल आपल्याला आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. हळूवार हात खाली घ्यायचे आहे. दोन्ही हात परत रफ करा. आता आपल्याला पुढचा एनर्जी बॉल बनवायचा आहे.
परत त्याच पद्धतीने करायचं आहे. हातांमध्ये मॅग्नेटिक फील्ड जाणवेल, ते पुढे मागे करायचं आहे आणि एक बॉल पकडायचा आहे आपल्या हातामध्ये. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्या बॉलकडे बघायचं आहे आणि आपल्याला त्या बॉलकडे बघून बोलायचं आहे बॉलमध्ये, या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी ही निगेटिव्हिटी आलेली आहे ती या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी ही निगेटिव्हिटी आलेली आहे ती या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी ही निगेटिव्हिटी आलेली आहे ती पूर्णपणे या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. असं बोलून तो एनर्जी बॉल आपल्या हातात पकडायचा आहे. मी करते तसं करा, पहिले बघून घ्या. त्याला आपल्याला ब्रह्मांडात सोडायचं आहे. फुंकर मारायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. करा सगळ्यांनी. येस, येस, व्हेरी गुड. आपण त्याला ती जी आपल्या घरातले व्यक्ती, वाहने आणि वस्तू यांच्यामध्ये जी पण निगेटिव्हिटी आलेली होती ती ब्रह्मांडामध्ये आपण शुद्ध करायला सोडून दिली. आता पुढचा एनर्जी बॉल बनवायचा. आता आपल्या यांना सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला द्यायची आहे. चला, परत एनर्जी बॉल बनवायचा आहे. व्हेरी गुड. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्ह एनर्जी देत आहे. हा एनर्जी बॉल माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्हिटी देत आहे. आम्हा सर्वांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आम्हा सर्वांना दिव्य रेखीचे प्रोटेक्शन मिळालेले आहे. आम्हा सर्वांना दिव्य रेखीचे प्रोटेक्शन मिळालेले आहे. असं बोलून हा एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि पूर्ण घरात स्प्रेड करायचा आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, वस्तूपर्यंत आणि वाहनांपर्यंत हा एनर्जी बॉलची एनर्जी जाऊ द्यायची आहे. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात? आता सर्वांनी चौथा एनर्जी बॉल बनवायचा आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. एनर्जी बॉल बनवा. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. आता आपल्याला चौथा एनर्जी बॉल बनवायचा आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहेत त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहे त्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहे त्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं बोलून तो एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि पूर्ण ब्रह्मांडात स्प्रेड करायचा आहे. ब्रह्मांडातल्या प्रत्येक सजीवापर्यंत ती एनर्जी गेली पाहिजे. येस, व्हेरी गुड. खूप छान. आता ह्या 4 एनर्जी बॉलची आपल्याला डेली प्रॅक्टिस करायची आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? येस. आता आपल्याला बघायचं आहे मनी मंत्र. आपल्याला बघायचं आहे मनी मंत्र. तर मनी मंत्रामध्ये बघा, आपल्याला काय आहे, आपल्याला अशा घरात राहायला सांगितलं का त्या घराच्या भिंती ज्या आहे ना त्याचे सगळे पापुत्रे निघायला लागलेले आहे.
त्या घरामध्ये खूप गर्दी झालेली आहे, खूप पसारा इकडे तिकडे पडलेला आहे. त्यानंतर त्या घराचा कलर असा निघायला आलेला आहे, असा भुरकट झालेला आहे. त्याचे दरवाजे असे वाजता आहे, खरखर वाजता आहे, लूज पडलेले आहे दरवाजे. अशा घरात आपल्याला थांबायला सांगितलं तर आपण किती दिवस थांबू शकू? कोण बोलतंय सांगा. कोण थांबेल अशा घरामध्ये? आपण राहू का? नाही राहणार. नाही नाही. नाही राहणार. मग तसंच आपल्या लक्ष्मीचं घर कोणतं आहे? पैसा म्हणजे लक्ष्मी. तर तिचं घर कोणतं आहे? आपली पर्स. बाकीचे तर आपल्या अकाउंटला राहतात, पण तिचं प्रत्येक वेळेला घर कोणतं आहे? आपल्या पर्समध्ये आपण तिला ठेवतो. तर त्या पर्सचं बघा, कधी लेदर खराब झालेलं असतं, कधी त्याच्या चेन अगदी लूज पडलेल्या असतात. तिला आपण अशी गोळा करून कुठेही पर्स ठेवून दिलेली असते. त्या भिंतीला कुठेतरी कोपऱ्यात टांगून ठेवलेली राहते, कपाटात बळजबरी कोंबून ठेवलेली राहते. तर मग अशा ठिकाणी त्या लक्ष्मीला कसं वाटेल राहावंसं, तुम्ही मला सांगा. आवडेल का तिला राहायला? आपण कसं त्या तुटक्या मुटक्या कलर नसलेल्या घरातून आपण आपलं कसा पळ काढू का? चला आता इथून काहीतरी गोड बोलून इथून पटकन आपण पळ काढू का? आपण तिथून निघून जायचा प्रयत्न करू. मग तशी लक्ष्मी पण तेच करते. काहीतरी आपल्या घरामध्ये येते भरपूर, पण काहीतरी प्रयत्न असा करते का मी इथून पटकन बाहेर केव्हा पडू. आपल्या पर्समध्ये बघा, दवाखान्याचे बिलं, मेडिसिनचे बिलं, कुठे मॉलमध्ये गेलो त्याची बिलं असे गुंडाळून आपण ठेवतो का हा चल काम येईल नंतर मग फेकून देऊ. पण ते काढायला आपल्याला कधी आठवणच राहत नाही ते. आणि बघा, तुम्ही म्हणाल मॅडम इतकी भारीतली पर्स आहे, नुसतं चेन तुटली म्हणून काय फेकून द्यायची? इतकी आवडीची पर्स आणलेली आहे. भारीतल्यापेक्षा आवडीची पर्स, आपण आपल्या चॉईसनुसार आवडीची छान पर्स घेतो. म्हणून आपल्याला याच्या पुढे काय करायचं आहे? खूप महागातली पर्स नाही घ्यायची आहे, थोडी साध्यातली पर्स घ्यायची आहे. का त्याच्याने तिचं वरचं लेदर फाटलं, चेन तुटल्या का आपण तिला लवकर टाकून देऊ. कारण खूप महागाची पर्स असेल तर आपला थोडा जीव वर खाली येतो का इतकी आवडीची आणि महागाची पर्स आहे तर थोडे दिवस अजून वापरून घेते, असं आपल्या प्रत्येकाच्या मनात येतं. म्हणून आपल्याला काय करायचंय? थोडी साध्यातली घ्यायची. म्हणजे काय होतं, तीच खराबही झाली ना तर आपल्याला मनाला वाईट नाही वाटत. हा चला फाटली आहे, वरचं लेदरही खराब झालं आहे, खूप घासलं गेलं आहे, आता हे आपण टाकून देऊ. जेंट्स लोकांनी पण तेच करायचं आहे. त्यांचं जे वॉलेट आहे ते सुद्धा त्यांनी वेळोवेळी बदलवायचं आहे. त्याच्यामध्ये जे अनावश्यक कागद आहे, कोणाचा ऍड्रेस लिहून ठेवलाय, कोणाचा मोबाईल नंबर लिहून ठेवलाय, ते एकदा तुम्ही कशात नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि ते पेपर फाडून टाका आणि टाकून. ओके. तर हे जी गर्दी आहे अनावश्यक ती ठेवू नका. पर्समध्ये ज्या नोटा आहे त्या सरळ ठेवायचा प्रयत्न करा. ओके. अशा आपण कसं गुंडाळून फोल्ड करून ठेवतो, त्याच्यानंतर जे आपले पैसे आहे ते चिल्लर एका साईडला, बंद्या नोटा एका साईडला, या पद्धतीने ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आणि आता मी तुम्हाला एक सांगते, आपण जेव्हा कोणाला पैसे देणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला काही बोलायचं आहे. मी सगळ्यांना म्यूट करते, माईक ऑन करून देता गडे तुम्ही. बाकीच्यांना डिस्टर्ब नाही करायचंय आपल्याला, बिचारे इतके मन लावून ऐकता आहे. ओके. चला, तर आता आपण जेव्हा ऑनलाईन पैसे देणार आहोत, ऑफलाईन पैसे केव्हाही देणार आहोत, तर त्यावेळेला आपल्याला मनामध्ये काही बोलायचं आहे, ते मी तुम्हाला सांगते. हे पैसे मी ह्या व्यक्तीला देत आहे, ह्याच्या जीवनातून सर्व आनंद निर्माण करून माझ्या जीवनामध्ये परत मल्टिपल होऊन या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय एम वेटिंग फॉर यू. आय लव्ह यू. हे आपल्याला रोज बोलायचं आहे. आपल्या ज्या वेळेला आपण पैशांचे देवाणघेवाण कोणतेही राहू द्या, ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, त्यावेळेला आपल्याला हे बोलायचं आहे. ओके. आणि आता मी तुम्हाला काही एक स्विच वर्ड देणार आहे, तो तुम्हाला रोज बोलायचा आहे. तो तुम्ही लिहून घ्या किंवा समजून घ्या. COUNT, काउंट. याचं तुम्हाला रोज चॅटिंग करायचं आहे आणि हे कॅपिटल मध्ये लिहायचे आहे. ऑल लेटर्स त्याचे कॅपिटल्स राहणार आहे. COUNT, काउंट. त्याचं तुम्हाला जेव्हाही तुम्ही जेव्हाही रिकामे आहात किंवा कधीही रोज सकाळी झोपेतून उठल्यावर काउंट काउंट काउंट, मी आर्थिक समृद्ध आहे, काउंट काउंट काउंट, या पद्धतीने तुम्हाला तिथे अफर्मेशन द्यायचे आहे. ओके. आता बघा, तुम्ही एखाद्या मंदिरात गेले, तुम्ही जर एखाद्या मंदिरात गेलेले आहे, आपण फुलांचा हार किंवा साडी ओटी आपण देवीला घेत असतो. ओके. पण आपण काय करतो, तो चप्पलवाला आपल्याला तिथे जे नारळ विकणारा किंवा ते जे फुल विकणारा आहे, ओटीचं सामान विकणारा, तो काय म्हणतो, इथे चप्पल काढून जा, इथे चप्पल काढा आणि मग जा.
ओके, मग आपण त्याच्याकडनं सामान घेतो आणि तिथेच चप्पल बुट काढतो. करतो का? येस. मग आपण काढल्यावर आपण तो काय म्हणतो, तुम्ही आल्यावर पैसे द्या मला. आल्यावर काय तो कमी पैसे घेणार आहे का? नाही. पण तरी तो काय म्हणतो, आल्यावर द्या पैसे, आल्यावर द्या पैसे. तो वारंवार ते बोलतो. मग आपण म्हणतो हा ठीक आहे चालेल, आल्यावर देतो. ओके. मग आपण काय करतो, ते ओटीचं सामान, फूल, नारळ वगैरे काय जे सामान आपण घेतलेलं आहे देवासाठी ते घेतो आणि दर्शनाला जातो. तिथे 2-2 तास लाईन मध्ये उभं राहतो. देवाचं दर्शन घेतो. त्याला ती सगळे ओटीचं जे सामान आहे ते सगळं वाहतो. त्याची पूजा करतो. पण तुम्ही मला एक सांगा, आपण आता समजा आपण देवीला ओटी भरलेली आहे, तर मग ती खरंच ओटी आपल्या नावाची भरली गेलेली आहे का? आपल्याकडून ती देवाला सेवा झालेली आहे का? कारण आपण तिचे पैसे दिलेले नाहीये ओटीचे. ज्या वस्तूचे आपण पैसे देतो ती वस्तू आपली होत असते. आणि आपण जर ती ओटीचं सामान घेतलेलं आहे त्याचे आपण पैसेच दिलेले नाहीये, तर ते आपलं आहे का? ती ओटी कोणाची भरली गेली? ती ओटीचं सामान कोणाचं आहे? ते फुलवाल्याचं, त्या ओटीवाल्याचं. आणि त्याने जोपर्यंत आपण त्याचे पैसे दिलेले नाही तोपर्यंत ते सामान त्याचं आहे. आपण फक्त मधलं दुवा बनलेलो आहे का त्याच्याकडनं घेतलं, बाबा तुझं जमत नाही, तू दुकान सांभाळ, आम्ही तुझ्या नावाची ओटी भरून येतो. आपण फक्त तिथे दुवा बनलेलो आहोत. होतंय का नाही असं? मग आपल्याला आणि तोच आपल्या माइंड मध्ये घडी घडी घालतो की तुम्ही आल्यावर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या. आपण म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे चालेल, आल्यावर देतो. आल्यावर का तो पैसे 1 रुपयाही कमी करत नाही, जेवढे आपले ठरले तेवढेच देतो. पण आपण ही त्याच्या नावाची सेवा तिथे करून आलेलो आहे. म्हणून आपल्याला याच्या पुढे काय करायचं आहे, आता आपल्याला हे कळत न कळत आपण केलेल्या होत्या गोष्टी, आपल्याला जाणून बुजून आपण ह्या गोष्टी केलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे इट्स ओके. पण आता याच्या पुढे आता आपल्याला ही गोष्ट समजली आहे, तर त्याला म्हणा बाबा आल्यावर कशाला, आताच पैसे घेऊन घे आणि आम्ही आमच्या नावाचं सगळं सामान देवीला वाहणार आहोत. मग ती आपण ज्या वेळेला त्याला पैसे देऊ तर त्यावेळेला ते आपली ओटी आपण देवाला जेही सामान देणार आहोत ते आपल्या नावाने जाणार आहे. बरोबर आहे का नाही? पटतंय का सगळ्यांना? ओके. आणि ह्या गोष्टी आपल्याकडनं कळत न कळत असतात, होत असतात. ओके. तर मग यापुढे या गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा आपण काय करतो, बऱ्याच वेळा भाजीवाल्याकडे जातो. बघा भाजीवाल्याचं ना बघितलंय का तुम्ही, खूप बंगल्याचे बंगले आहे, त्याने एक भाजीचं झालं, मग त्याने खूप 4-5-10 दुकानं ओपन केली. नाही हो, त्यांना खूप कमी त्याच्यात प्रॉफिट राहतो. त्याच्यातही अर्धा माल सडला, कोणी अगदी चांगला चॉईस करून घेतात, शेवटचा उरलेला माल राहतो. त्यांचा सगळा खरा ऍक्च्युली त्याच्यातच त्यांचा प्रॉफिट उरलेला राहतो. पण तो माल सगळे लोक कमी किमतीला घेतात. असं म्हणजे भाजीवाल्यांकडे काही खूप मोठा प्रॉफिटचा त्यांचा बिझनेस नाही राहत. पण आपण काय करतो, आपण जो भाव सांगितलेला आहे त्याच्यात 5-10 रुपये कमी करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या मनातही नसतं, पण तो काय म्हणतो, अरे माल उरेल आणि खराब होऊन जाण्यापेक्षा चल बाबा आलेल्या भावात देऊन टाकतो मी. पण तो 1 वेळा देतो, 2 वेळा देतो. आपण नेहमी बार्गेनिंग करतो. बरं, बार्गेनिंग 1-2 रुपयाची नाही, आपण 10-10, 20-20 रुपयांची करतो. त्याला कधी कधी नाही पण जमत राहत, मग तो त्यावेळेला देऊन टाकतो. पण ज्या वेळेला दुसऱ्यांदा किंवा आपण बऱ्याच वेळा त्याच्याकडे सामान घ्यायला जातो ना, आपण लांबूनच दिसलं का त्याच्या मनातली एनर्जी काय म्हणते, आली रे बाबा, आता ही बाई परत आली, कटकट करेल, हिला आल्याला भावातच देऊन टाकावं लागतं. ही आली रे बाबा बाई परत, चिगट बाई आहे, इतक्या वेळा त्या भाज्या वर खाली करते, घेत तर काही नाही पण सगळ्यांचे भाव आधी विचारून ठेवते. त्याच्या मनातून काय आपल्यासाठी भाव निघालेले आहेत, त्याच्या मनातून आपल्याला कोणती एनर्जी मिळालेली आहे हा विचार करायचा. आणि 5-10 रुपयाच्या भाजीसाठी आपण कोणाची निगेटिव्ह एनर्जी घेऊन आपल्या घरी ती भाजी घेऊन येतो आणि मग ती भाजी बनवतो आणि सगळ्यांना खायला देतो. करतोय का नाही आपण हे असं? त्याच्या मनातली निगेटिव्ह भावना आपल्यापर्यंत पोहोचत आहे, त्या भाजीपर्यंत पोहोचत आहे. आणि तेच आपण समजा जर 25 रुपयाची भाजी झालेली आहे आणि तुम्ही त्याला 30 रुपये दिले, तर त्याला सांगितलं 5-10 रुपये सुट्टे नाहीये ना, राहू दे, आज संध्याकाळी मुलांना जाताना घरी जाताना चॉकलेट्स घेऊन जा. तो इतका खुश होईल ना, का दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही 2-3 वेळा त्याला येताना दिसेल ना भाजी घेताना, त्याचं मन एकदम प्रसन्न राहणार आहे. हो या ना ताई, तुम्हाला काय घ्यायचं बघा, आज हा ताजा भाजीपाला आहे, बघा आज ही भाजी आणलीये, बघा तुम्ही ही भाजी कधीची मागवत होता ना, मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याची पॉझिटिव्ह एनर्जी, त्याचे जे मनातली व्हायब्रेशन आहेत ना, ते पॉझिटिव्ह आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण 2-5 रुपये त्याच्याकडे सुट्टे नसेल ना तर तिथेच उभं राहतो. रिक्षावाल्याकडे कधी कधी सुट्टे नसतात, तो रिक्षा सोडून दुसरीकडे सुट्टे आणायला जाऊ पण नाही शकत राहत. किंवा मागे कस्टमर बसले आहे, तो रिक्षा सोडून दुसरीकडे जाऊन सुट्टे पण आणून देऊ नाही शकत, पण आपण तरी तिथेच उभं राहतो, तू माझे पहिले 2 रुपये दे, मगच जा इथून.
त्यावेळेला त्या लोकांची ना, आणि हे खूप कष्ट करणारे लोक असतात हो. आणि त्यांच्या कंपॅरिझन आपण मॉलमध्ये जा, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जा, त्या वेटरने काहीच नाही, त्या वेटरला आहे ना त्याचे जे मालक असतात ते पैसे देत असतात प्रॉपर, का त्याने जेवढं काम केलेलं आहे त्याचे प्रॉपर त्याला पैसे मिळतात. तरी देखील आपण का त्याने चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढलं, खाऊ घातलं म्हणून त्या वेटरला आपण 100-200 रुपये असेच एक्स्ट्रा देऊन येतो. तिथे आपल्याला खरं ऍक्च्युली द्यायची गरज नाही, कारण त्याचा मालक त्याला त्याच्या कामाचे पैसे देत आहोत. आणि आपण जे जेवण घेतलेलं आहे त्याच्याकडनं त्याचे पैसे आपण त्याच्या मालकाला दिलेले आहे. तरी देखील आपण मोठायकी करतो आणि तिथे 200 रुपये 300 रुपये आरामशीर त्या टिप्स म्हणून त्या वेटरला देऊन देत असतो. पण ह्या रिक्षावाल्याला एक 2-5 रुपयासाठी आपण तिथेच उभं राहू का तू सुट्टे दे तरच मी इथून हालेल. त्यावेळेला त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत असते. तेच तुम्हाला आणि हे बघा, हे खूप कमी पैशांमध्ये आपल्याला ब्लेसिंग मिळत असतं. तुम्ही जर त्याला म्हटलं ना, दादा राहू द्या, 2 रुपये सुट्टे नाहीये, 5 रुपये सुट्टे नाही, राहू द्या, आज घरी जाताना तुमच्या मुलांना काहीतरी चॉकलेट्स घेऊन जा, तर त्याचं मन इतकं एकदम हे होऊन जातं. ते 2-5 रुपयामध्ये आपण लोकांकडनं ब्लेसिंग्स घेत असतो. आणि आपल्याला आहे ना, ह्या पृथ्वी तलावर आहे ना, आपल्याला ब्लेसिंगच जमा करायच्या आहेत. बघा, ईश्वराने आहे ना आपल्याला आहे ना, आपण म्हणतो जन्म मृत्यू आपल्या हातात नाहीये, पण ह्या ब्रह्मांडाने, या ईश्वराने आपल्याला आपले श्वास मोजून पाठवलेले आहे. या पृथ्वीवर आपले श्वास मोजून पाठवले आहे आणि ते दिवसेंदिवस आपण सोडतो आहे तर कमी होत आहे. आता आपल्याला आहे ना, आपला बँक बॅलन्स वाढवण्यापेक्षा हे जे आपले चांगले कर्म आहे याचा बॅलन्स वाढवायचा आहे. कारण वरती गेल्यावर आपल्याला तो तेच विचारणार आहे, त्याचा हिशोब घेणार आहे की तू काय केलंस, तुझ्या लाईफमध्ये तू काय पैसा कमवला आणि किती कमवला, ते कोणीही विचारणार नाहीये वरती गेल्यावर. आपल्याला आपल्याला विचारणार आहे तू किती ब्लेसिंग्स कमवले आहे, किती लोकांचे आशीर्वाद घेतले आणि किती आज तुला मी सगळं घर दिलं, तुझं ताट भरलेलं ठेवलं तुझ्या समोर. घर, मुलं, सगळं सगळं, चांगली फॅमिली, चांगल्या घरामध्ये तुझा जन्म झाला. आज चांगलं घर आपल्याला मिळालेलं आहे, सगळे आई वडील माणसं सगळे चांगले मिळालेले आहे. तू त्याच्यासाठी काय चांगले कर्म करून आलेला आहेस ते मला सांग. देवाकडे कर्माचा हिशोब आहे आणि हा बँक बॅलन्स फक्त ह्या स्टेट बँकेला चालतो का काय हिशोब आहे. आणि ती इथेच राहणार आहे, स्टेट बँक आपल्या बरोबर येणार नाहीये. का आपण किती करून ठेवलं आहो. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं, आपला साधा फोटो सुद्धा महिनाभर ठेवत नाही हो, हे लगेच भिंतीला लावून देतात. आपण ज्यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो ना, तेच आपल्या घरचे लोक आपल्याला 15व्या दिवशी साधा 10 रुपयाचा नवीन हार पण नाही घालत. ते म्हणतात चला आता चंदनाचा हार घाला, मला ऑफिसला जायचंय, एवढ्या दिवस सुट्ट्या झाल्या, आता सुट्टी मिळणार नाही. ही रियालिटी आहे आणि ती आपण समजून घ्यायला पाहिजे आहे का आपण कर्म चांगले करायचे आहे या जन्मामध्ये. जेवढी आहे ना आपल्याकडनं तेवढी मदत करूया. आपल्या आपल्या बघ, आपण 5 रुपये 10 रुपये सोडू शकतो, एवढी आज आपली सगळ्यांची देवाच्या कृपेने आपल्याकडे आज सगळ्यांची तेवढी परिस्थिती आहे. आणि जेव्हा तुम्ही हे सोडतात ना, तर युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देणार आहे. तुम्ही एकदा सोडून बघा, तुम्हाला कधीच तुमची पर्स रिकामी राहणार नाही. जेव्हा तुम्ही असं सोडत जाल नका, राहू दे दादा 10 रुपये राहिले ना, ठीक आहे, आज घरी जाताना मुलाला, तुझा मुलगा कितवीला आहे, त्याला छानसं चॉकलेट घेऊन जा. बघा, त्याचे इतके ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील आणि तुमची पर्स कधीच रिकामी राहणार नाही, नेहमी भरलेली राहणार आहे. म्हणून आता आपण रेकीचे साधक बनलेलो आहोत, तर आपले हात आता देण्यासाठी राहणार आहे. कारण आपल्याला युनिव्हर्स भरभरून देणार आहे, तेव्हा आपण दुसऱ्याला देऊ शकणार आहोत. आता आपण मागायचं नाहीये. आज आपल्या रेकीचा लास्ट डे आहे. आजपासून आपण मागायचं नाहीये, तर उलट दुसऱ्यांना देण्यासाठी ठेवायचं आहे. द्या, तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्यातलं त्याच्यातलं थोडंसं द्या, पण द्यायला सुरुवात करा. मग बघा, तुमच्याकडे ठेवायला जागा राहणार नाही, एवढं रेकी तुम्हाला कमी पडू देणार नाहीये. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही. आणि हे जर तुम्हाला वाटत असेल आणि जेही मी सांगते ते फॉलो कराल, तर तुम्ही मला नक्की एखादी फोन कराल. ज्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराल का तुमच्या लाईफमध्ये नक्की चेंजेस झालेले आहे. ओके, तर हे सर्वांनी आजपासून आपल्याला फॉलो करायचं आहे. तर आता आपली रेकीचे हे सगळं आपला सिलेबस शिकवून झालेला आहे. तुम्हाला मी डेली प्रॅक्टिस काय करायची आता ते सांगते. रोज आज सगळ्यांना हे मिळालं का, 7 चक्राचं मेडिटेशन मिळालं का? ओके, येस येस, ते सगळ्यांनी सुरू करा.
अगदी किती दिवस करायचं, काय करायचं हे विचारू नका. जोपर्यंत आता प्रत्येकाची एनर्जी त्याला कशी कनेक्ट होते हे मी नाही सांगू शकत. पण कमीत कमी 90 दिवस करा, 21 दिवस करा, 11 दिवस करा, 7 दिवस करा. 21 मिनिटाचं आहे ते. पण करा. त्याच्याने खूप तुमचे जे शरीरातले आपले आजार आहेत, दुखणं आहे, त्यालाही परिणाम होईल. आणि जर मोठ्या आवाजात कानामध्ये हेडफोन घालून करण्यापेक्षा जर तुम्ही मोठ्या आवाजामध्ये घरामध्ये लावा, तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण व्हायला लागतील. घराची सुद्धा क्लिनिंग व्हायला लागेल आणि घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती पूर्णपणे निघून जाईल. म्हणून शक्यतो तुम्ही मोठ्या आवाजात ऐका, त्याच्यानेही तुम्हाला खूप छान फरक पडणार आहे. ओके. तर तुम्हाला रोजची डेलीची प्रॅक्टिस काय राहणार आहे? तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्याच दिवशी सांगितलं होतं का तुम्हाला येलो नोटबुक करायची आहे. ओके. तर त्या नोटबुकवर तुम्हाला रोजची अफर्मेशन लिहायची. तुम्हाला काय हवं आहे लाईफ कडून ते लिहायचं आहे. तुम्हाला तुमच्या मुलांचे लग्न व्हावे असं वाटत असेल तर ती अफर्मेशन तुम्हाला तिथे लिहायची आहे. का तुमच्या मुलीला योग्य असा जोडीदार मिळालेला आहे. त्या मुलीचं नाव लिहायचं का माझी मुलगी XYZ तिला अनुरूप, तिला शोभेल आणि खूप सुंदर असा जोडीदार तिला मिळालेला आहे. अशी तुम्ही छोटीशी आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहू शकतात. ओके. तर तुम्हाला रोजचं आणि मी तुम्हाला मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं सांगितली होती. हीच अफर्मेशन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायची, आपल्या आवाजामध्ये 3 वेळा एक वाक्य बोलायचं आहे. ती रात्री झोपताना ऐकायची, सकाळी झोपेतून उठल्यावर ऐकायचं आहे. ओके. उठल्याबरोबर सगळ्यात पहिले ते ऐकून घ्यायचं, म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण काम देऊन दिलेलं आहे उठल्याबरोबर का तुला हे करायचं आहे. मग तो बाकीचं करत राहील. आपण आपलं आपलं रोजचं डेली रुटीन करायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे का तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. अन्न पाणी रोज चार्ज करायचं आहे. अन्न पाणी रोज चार्ज करायचं आहे. आता मी तुम्हाला जे ऍक्टिव्हेशन सांगितलं होतं, आपण ज्या वेळेला आपलं अटोनमेंट झाली त्यावेळेला आपण 4 पॉइंटला ऍक्टिव्हेशन केलं होतं, 4 स्टेपचं ऍक्टिव्हेशन केलेलं होतं. ते तुम्हाला रोज करायचं आहे. कारण बऱ्याच लोकांची एनर्जी कधी कधी उशीर होतो, मी सांगत होती ऍक्टिव्हेट व्हायला. तर त्या प्रॅक्टिसने त्यांची लवकरात लवकर होईल. आणि दुसरी गोष्ट, आज आपण जे शिकलो एनर्जी बॉल बनवायचे, 4 एनर्जी बॉल बनवले, ते तुम्हाला रोज बनवायचे आहेत. ओके. एवढी प्रॅक्टिस तुम्ही रोज करा. त्याच्या उपर काही करायची गरज नाही. आणि एवढं सगळ्याला विदिन 1 तास लागणार आहे फक्त. 1 तास पण नाही. तुम्ही जर पटापट प्रॅक्टिस केली ना तर पाऊण तास ते अर्धा तासात होणार आहे. अन्न पाणी चार्ज करायला मोजून एक 1 किंवा 2 मिनिटं लागतात. माठाला हात लावले, पटापट सगळ्याला बोललं, जेवण बनवलं, त्याला केलं, पटापट करायचं. आणि हे प्रॅक्टिसने होणार आहे तुमचं. ओके. आता आपला रेकीचा इथपर्यंत रेकी लेवल 1चा सगळा सिलेबस झालेला आहे. आता तुम्हाला काही डाऊट असतील तर बोला. माईक ऑन करू. मॅम, एकच अफर्मेशन डेली डेली लिहायची का त्या बुक मध्ये? काय? एकच अफर्मेशन डेली रिपीट झाली तर चालते का? येस, एकच अफर्मेशन आपल्याला 21 दिवस लिहायची आहे आणि एका दिवसाला 11 वेळा लिहायची आहे. ठीक आहे. रोज चेंज नाही करायच्या. आणि जी आपण अफर्मेशन लिहिणार आहोत तीच अफर्मेशन मोबाईलमध्ये पण रेकॉर्ड करायची. इकडं वेगळं करायचं आणि तिकडं लिहायचं वेगळं. युनिव्हर्सला कन्फ्यूज करायचं नाही. तो म्हणेल तुला नेमकं काय पाहिजे सांग, आधी एकच सांग. तू ठरवून घे आधी तुला काय हवं आहे, तेच मी तुला देतो. ओके. रोज एक पेज चेंज करायचं ना? काय एकच पेज करायचं? ते लिहिताना 11 वेळेस नवीन पेजवर लिहायचं ना दुसऱ्या दिवशी परत? हो, त्याच्यावरच खाली जागा असेल तर खाली लिहू शकता. चालेल. हा, तिथे जागा उरली असेल तर लिहू शकता. कशाला पेज, कारण फुल स्केपचे जर तुम्ही घेणार असाल तर लिहू शकता. तसं काही नाहीये. फक्त डेट टाकत चला रोजची. डेट टाकणं महत्वाचं आहे. अजून सुप्रिया मॅडम बोला. मॅडम, ते सिम्बॉल दाखवलंय ना, पेंट आणि डार्क लाईन आहे तर तसं द्यायला पाहिजे. काय काय? नाही, ते मध्ये सिम्बॉल दाखवले ना, डार्क एक डार्क काही सिम्बॉल मध्ये काही डार्क लाईन, त्या हिशोबानेच ड्रॉइंग यायला पाहिजे. नाही नाही, असं काही नाहीये. असं काही नाहीये. नॉर्मल तो सिम्बॉल, फक्त त्याचा आकार तुम्ही महत्वाचा घ्या. हा, डार्क लाईट असं काहीच नाहीये त्याला. आणि स्त्रीच्या डाव्या बाजूला आणि पुरुषांच्या जेंट्सच्या काय?
ते स्त्रियांच्या डाव्या बाजूला काढायचे आहेत आणि पुरुषांच्या सगळ्यांनी डाव्याच बाजूला काढायचं, असं जेंट्स लेडीज असं काहीच नाहीये. सगळ्यांना एकच रूल आहे त्याचा, एकच रूल आहे, असं वेगवेगळं नाहीये. अजून मॅडम लहान मुलांचं म्हणजे 3 वर्षाच्या वरती असलेल्या मुलांना यूज करू शकतो नाही? हो हो, लहान मुलं कोणतेही घ्या ना तुम्ही. लहान मुलं काय कॉलेजला गेले त्यांनाही द्या ना तुम्ही. त्यांचंही मन आता जास्त मोबाईल मध्ये अडकून जातं, एका ठिकाणी मन नाही राहत. तुम्ही त्यांनाही देऊ शकतात. सगळ्यांसाठी आहे तो स्टडी. जे पण करता आहे ते सगळेजण वापरू शकतात. आणि हिलिंग ठीक आहे, देताना थँक्यू पण मॅम. लहान बाळांना पण देऊ शकतो ना मॅम? तुमचा माईक आहे ना थोडं जवळ घ्या, त्याच्यामुळे ना हिलिंग आवाज नाही येत. हिलिंग देताना लहान बाळाला पण देऊ शकतो ना 2-2.5 वर्षाच्या? हो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, देऊ शकता. कारण झोपीमध्ये डचकतं बाळ खूप ना, त्याच्यामुळे विचारलं. देऊ शकतो. घाबरतो झोपीमध्ये, अचानक उठतो आणि पळत सुटतो, त्याला काहीच कळत नाही. अच्छा अच्छा, त्याच्या ना उशी खाली तुम्ही लोखंडी खिळा ठेवा, छोटासा लोखंडी खिळा घ्या आणि त्याचं जे अंथरुण आहे त्याच्या खाली ठेवा. अच्छा, कारण तो रात्री झोपीमध्ये उठतो आणि नुसता रडतो, काही सुचत नुसता पळत सुटतो, येत पण नाही कोणाकडे. नाही तुम्ही त्याच्या उशी खाली आहे ना किंवा त्याच्या अंथरुणाखाली छोटासा लोखंडी खिळा ठेवा, फरक पडून जाईल त्याला. चालेल, थँक्यू मॅडम. अजून मॅडम बोलू का मी? हॅलो हा बोला. मॅडम, माझं बाळ ना 10 महिन्याचं आहे. तर ते बाळ झोपत असताना आपण रेकी हिलिंग वगैरे करू शकतो का? कारण की जागेवरती कशी हालचाल करतात ना. हो करू शकतात ना, मी आता त्यांना तेच आणि त्याला सांगितलं, ना करू शकतात, काही त्याला ना प्रॉब्लेम नाही. हो किडनीचा प्रॉब्लेम सांगितलाय, म्हणजे जेव्हा प्रेग्नंट होते ना तेव्हापासून. तर त्याची सर्जरी सांगितली होती. ऍक्च्युली ते स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने फक्त आतापर्यंत तरी ते सोनोग्राफीवरती आलेले. पण त्यांना जून मध्ये सांगितलेलं आहे की कदाचित सोनोग्राफी बघून सर्जरी करायची की नाही. तर त्याच्यासाठी मला म्हणजे सांगा ना, तर फक्त रेकी हिलिंगच करू करू शकता. ते करू शकता. किडनीवरती वगैरे असं काही बोलावं लागेल का, असं हात वगैरे ठेवून? ते हात आपले जे हात वांगे ठेवू देईल, अगदी अधर हात ठेवा. हा करू शकता. स्पर्श चिकित्सा आहे, फर्स्ट लेवल तुमची स्पर्श चिकित्सा आहे, तर तुम्हाला स्पर्श करूनच करावं लागेल. जर तुम्ही सेकंड लेवलला आल्या तर त्याच्यात तुम्हाला हे आहे, डिस्टन्सने हिलिंग करू शकता, डिस्टन्सने तुम्ही चिकित्सा करू शकता. म्हणजे ती अच्छा. व्यक्ती घरात आहे किंवा बाहेर गावी आहे, अगदी बाहेर अमेरिकेला हा. जरी असेल तरी तुम्ही इथे बसून तिला हिलिंग करू शकता. इतकी आपली नाही, मला सेकंड लेवलला एनर्जी वाढते. बाळासाठीच विचारायचं होतं. चालेल छोटा ना, एकदम करू शकता, करू 10 शकता, महिन्याचाच आहे म्हणून. हा, चालेल, थँक्यू. करू शकता. म्हणजे ते झोपले असताना करू शकतो ना मॅडम? हो ना, झोपलेले असतानाच करायचं आहे आपल्याला. लहान बाळ आहे ना, हा ते हा. हालेल खूप. हो म्हणूनच ते राहत नाहीत म्हणून म्हंटल झोपल्यात. येस येस येस, करू शकता. ठीक आहे, उत्तरा मॅडम थँक्यू. बोला. मॅडम आपल्या सेकंड लेवलचा टाइम काय असणार आहे म्हणजे? सेकंड लेवलचं टायमिंग मी तुम्हाला बोलली ना, उद्या आपण रात्री 9 वाजेला घेणार आहोत मंडेला. मग त्याच्यामध्ये आपण सगळा टायमिंग ठरवून घेऊ आणि नेक्स्ट डे पासून मग तो टायमिंग आपण फॉलो करू. 9 मला रात्रीचं जास्त जमेल का नाही सांगता नाही, येत तुम्ही नाही, एक त्यामुळे मी दिवस अटेंड करा. तुमचं ऍडमिशन झालेलं आहे, तुम्ही एक दिवस अटेंड करा, त्याच्यात आपण टाइम ठरवणार आहोत. ठीक आहे. ओके, कारण मला आता भरपूर जणांचे ऍडमिशन होत आलेले आहे, तर त्यांचे सगळ्यांचे टायमिंग त्या दिवशी फिक्स झाला ना, मग आपण शक्यतो आणि 1 ते 2चाच टायमिंग करूया. माझा पण चालेल तो सुटेबल आहे, पण आता बघूया, आपल्याला सगळ्यांचं मत घ्यावं लागतं. ओके. चालेल. हो. येस. आपले रेकी लेवल 2 चे ऍडमिशन चालू झालेले आहे, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही करू शकतात. उद्या आपले मंडे पासून आपला क्लास चालू होणार आहे. तर